पायवाट चढताना शूटिंग करणं जरा कठीण होतं, कारण आपल्याला लक्ष खाली पायाखाली असलेल्या दगडावर पण ठेवावं लागतं. पूर्णपणे दगडाने बांधलेली ही घाटी आहे. नारायण घाटी असं या घाटीचं नाव आहे. तुम्हाला जरी चढायची सवय नसेल तर बऱ्यापैकी दमछाक होते. चालताना माकड आलेत. माकड या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत आहेत. वाट ही थोडीशी थ्रिलिंग एक्सपिरियन्स देणारी ही आमची वाट. गुरुढोरं सुद्धा या वाटेने ये जा करतात, त्यामुळे वाटेच शेण वगैरे सुद्धा दिसतं. आणि इथे ही घाटी संपली. घाटी संपल्यानंतर आता आपण एंटर करतोय आमच्या आंब्याच्या क्षेत्रात. तिकडे सुद्धा असं थोडंसं घनदाट असं जंगल वाटतं. कोण नवीन जर आलं तर याला सहज इथे भयान वाटू शकतं थोडंसं, कारण पावसाळ्यात मोठंच होतं जंगल. पावसाळ्याचे दिवस आहेत, श्रावण महिना चालू आहे, आणि म्हणून आम्ही आंब्याच्या झाडांना खत देण्यासाठी हे आमच्या रानात म्हणजे सड्यावर आलेलो आहोत. ही अशी दिसणारी आमची वाट. यांचं पहिलंच आंब्याचं झाड ज्याला खत दिलं आहे. अशी झाडं लाईनमध्ये खूपच भेटतील. हे सगळं साफ करायचं पण आहे, पण आमच्या नियमित इकडे ये जाणं असल्यामुळे थोडं साफसफाई झाली नाही, त्यामुळे थोडंसं भयावह वाटतं इकडे.